सुधीर गंगाराम सागवेकर पत्रकार परिषदेचे आयोजन यासाठी केलेलं आहे की जेणेकरून जो सोन्याचा भाव वाढला आहे आणि मोदीजी साहेब आहेत त्यांनी जो सोनं घेऊ नका ह्याच्यासाठी आम्ही सहमती आहोत. कारण का जो मागचा काळ होता यांचे आभार मानेल की त्यांनी फक्त सांगितलं सोनं घेऊ नका. मागच्या काळामध्ये तर आमच्या पूर्वजांकडून सोनं बळकावलं गेलेलं आहे. याची चांगली मोठमोठी उदाहरणं आहेत, ती वेळोवेळी तुमच्या समोर येतीलच. पण आता जी परिस्थिती आहे की ग्राहक वर्गांमध्ये लग्नसराई आहे किंवा कुठल्या गोष्टी आहेत, मग जो हाती काम करणारा कारागीर आहेत सगळेजण दुकानाकडे बघतात, पण जो कारागीर वर्ग आहे त्याच्याकडे कोण बघणार? त्याला भांडवल कोण देणार? त्याचं नवीन प्रशिक्षण कोण देणार? नवीन येणारी नियमावली काय आहे ते त्यांना कोण सांगणार? कारण दुकानामध्ये हा ग्राहकांचा दागिना हा कारागिरांच्या हातून बनवूनच जातो. ही वेगळी गोष्ट आहे की आता मशिनरी आल्या, पण शेवटी हातभार लागल्याशिवाय तो दागिना बनतच नाही. एवढीच मागणी आहे की ज्या प्रकारे आपण बोलत आहे की बांगलादेशी जे लोक आहेत त्यांच्यामुळे पण अनेकदा आपल्यालाही आपल्या मराठी बांधवांनाही त्रासाच्या सामोरं जावं लागतं. हो, मान्य आहे. आणि त्यांच्या रोजगारावर पण मोठा परिणाम बघायला मान्य आहे. तर ह्याचा तोडगा काय? ह्याच्यावर तोडगा एकच आहे की सरकारने कुठेतरी एक नियमावली लागू करावी. जेव्हा गोल्ड कंट्रोल ॲक्ट होता 1990मध्ये, त्याच पद्धतीने जर तुम्ही ज्या भूमिपुत्र महाराष्ट्रामधले आहेत त्यांना त्यांचं इथला कारागीर आहे त्याला सर्वप्रथम प्राधान्य दिलं तर मग बाहेरचं येऊन काम करण्यासाठी तेवढी मुभाच नाही राहणार. आणि जर खरंच तो कारागीर चांगला आहे, प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे. जर कामं जास्त आहेत तर मिळणं साहजिकच आहे. हो, मी मुख्यमंत्री साहेबांना केला होता, उपमुख्यमंत्री साहेबांना केला होता. एक मी पत्रकार याची कॉपी देतो तुम्हाला. हे बघा, पत्रव्यवहार तर बरंच केलेलं आहे, पण हे महत्त्वाचे मुद्दे हे आहेत. कितींदा मुख्यमंत्र्यांची आपण भेट मागितली, भेट भेटली का आणि सकारात्मक चर्चा झाली का? आपल्या लोकांना समाधानकारक उत्तर आलं आहे का? मुख्यमंत्री साहेबांची तर भेट मला मिळालेली नाही आहे, पण काही विषय आहे मंत्रालयामध्ये. आज उदय सामंत साहेब आहेत, जे आमचा गोल्ड क्लस्टर आहे त्या संदर्भात आतापर्यंत आम्हाला नाही मिळालं आहे, कृपया करून लवकरात लवकर द्या. ह्या विषयासाठी आम्ही 1-2 वेळा त्यांची भेट घेतलेली आहे. आपण भेटला, किती मंत्र्यांकडनं आश्वासन भेटलेलं आहे आपल्याला आणि काय वाटतं आपल्याला आता तरी तोडगा निघेल हा आश्वासनच भेटेल? आम्ही योगेशजी कदम साहेब यांना भेटीसाठी गेलो होतो, पण काही कारणामुळे आमची भेट झाली नाही. ते आम्ही पुन्हा बोलवतो. प्रत्येकांकडे गेल्यानंतर आम्ही तुम्हाला कळवतो, मग तुम्ही या, एवढंच आम्हाला समाधान मिळालेलं आहे. आता सर्व जे कारिगरी आहेत ते एकूण किती जण आहेत आणि किती जणांवर आता सध्या अशा प्रकारे त्रासाला त्यांना सामोरं जावं लागतं? हा जो सुवर्णकार व्यवसाय करणारा कारागीर आहे ह्याच्यामध्ये सोनारांमध्ये पण 18 पोट जाती आहेत. आता त्या सगळ्यांना आम्ही एकत्र सोनार महासभेच्या माध्यमातून एकत्र आणून शासनाकडे आम्ही आमच्या काही विषय आहेत, महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते वेगवेगळे न मांडता त्यांच्या माध्यमातूनच मांडणार आहोत. आता प्रमुख विषय काय, एकत्रित काय आव्हान कराल आपण महाराष्ट्र सरकारला, मुख्यमंत्र्यांना, एकनाथ शिंदेजींना काय आपण आव्हान कराल? एकच आव्हान करेल की साहेब, ही वाढती महागाई आहे आणि या महागाईतून जो कलाकौशल्य मोदीजींनी विश्वकर्मासारखं योजना आम्हाला दिलेल्या आहेत, तर त्या कलेचा उपयोगच होणार नाही. मग आमचं घरकुटुंब चालणार कसं? आम्ही आमच्या मुलांची शिक्षणं करणार कसं? 411 सारखा कलम जो अक्षरशः कोण असो नसो माहिती नाही, पण त्याला अगदी भरडला जातो आहे. खूप आता तर हा प्रमाण वाढेल, हे 101% वाढणार. सोन्याचा भाव वाढला आहे म्हणजे ह्याच्यावर तुम्ही नियंत्रण घेतलेलं आहे. सुवर्णकार दक्षता समिती तुम्ही बनवलेली आहे, पण ती झाल्यानंतर आहे, होऊ नये म्हणून आमच्याकडे काही प्रस्ताव आहेत. फक्त आम्हाला भेट देऊन जर आम्हाला 2 शब्द तुम्हाला बोलायला मिळाले तर त्याच्यामधून कुठेतरी व्यवस्थित मार्ग निघू शकतो, जो सोनारांना पण त्रास होणार नाही, ग्राहकांचं पण भलं होईल आणि सरकारला पण कुठे त्याचा फायदा होणार. जी योजना आहे त्या तुम्हाला कारिगरांना भेटत आहे का? कारण की एक समिती गठन झाली, त्यानंतर योजना तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत का? आतापर्यंत आमच्याकडे प्रमाणपत्र आणि ओळखपत्रच आहे, प्रशिक्षण मिळतं आहे, पण त्याच्यानंतर ज्या सुविधा मिळायच्या आहेत त्या अजून आमच्यापर्यंत पोचलेल्या नाही आहेत. बांगलादेशी येत आहेत, त्यांची शहानिशा कशी करावी, कसं ओळखावं, याच्यासाठी काही योजना आखण्यात आली आहे? ह्याच विषयावरती आम्ही भेट मागतो आहे. मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, गृहमंत्री, कौशल्य विकास
यांची कॅबिनेट मिटिंगमध्ये आम्हाला अर्धा तास, किमान अर्धा तास विषय मांडण्याची सवलत द्या. जे विषय तुम्हाला पटत असतील ते स्वीकारा, नाहीतर मग सरकारकडून तुम्हाला कोणतं प्रतिसाद भेटला नाही, तुमचा पुढचा पाऊल काय आहे? आम्ही आमचे प्रयत्न करतो आहे. काय करू शकतो ह्या घडीला, आम्ही काय करू शकतो? मग एकत्रित निघाला आहेत का आपण याच्यावर काहीतरी हो, निर्णय सगळा घेतला का? सोनार महासभा एकत्र होऊन पुढे ह्यावरती विचार चालू आहे. फक्त आतापर्यंत आम्ही केलेल्या कामकाजाचा आढावा तुमच्यापर्यंत पोचवायला आलो.